तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत, बरे आहेत का? माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आत्ता वाजलेत तर दुपारचे 3. आत्ता पण थोडंसं आभाळ आलेलंच आहे. आमच्या इकडं परवा म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी पाऊस झाला होता रात्री. आता थोडंसं आभाळ आलेलंच आहे, पण थोडं म्हणजे ऊन जास्त पण नाही आणि जास्त आभाळ पण नाही, असं जरा मीडियम वातावरण आहे. तर कालचा ब्लॉग बघितलाच असन तुम्ही. मला जेवढा इंस्टाग्रामला सपोर्ट आहे त्याच्या म्हणजे काहीच सपोर्ट यूट्यूबला नाही. 1,00,000 फॉलोअर्स, 1,02,000 फॉलोअर्स माझे इंस्टाग्रामला आहेत. त्यातले फक्त आत्ता सध्या यूट्यूबला माझे 34 फॉलोअर्स आहेत. तर तुमचा सपोर्ट राहू द्या, सबस्क्राईब करत जा माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी. कसं आहे, मी शेतकरी आहे आणि मला असं जास्त एडिटिंग करायला किंवा जास्त व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही. मला जसा टाईम भेटेल तसं मी काढते. आणि कसं असतं, शेतकरी म्हणल्यावर भरपूर काम पण असतं आणि मोठी फॅमिली आहे माझी. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. तर कुटुंब खूप मोठं आहे. त्या कुटुंबामध्ये माणसं पण भरपूर आहेत. काही माणसांना व्हिडिओमध्ये यायला नाही आवडत, म्हणजे माझ्या घरच्यांना, कुटुंबाला काहींना आवडतं आहे. तर ज्यांना आवडतं ते असतात, ज्यांना नाही आवडत ते व्हिडिओमध्ये नसतात माझ्या. तर घरातलं पण भरपूर काम असतं आणि शेतीतलं पण. तर सपोर्ट करत जावा. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर काल आम्ही गावात गेलो होतो संक्रांतीसाठी, मकर संक्रांतीसाठी ववसायला. तर मला म्हणजे नाही का, माणसांमध्ये मला व्हिडिओ काढायला नाही येत, म्हणजे बोलता येत नाही. बोलायला काय मी बोलन, पण शब्द आठवत नाहीत, त्याच्यामुळं मी काय काढत नाही. फक्त असा व्हिडिओ शूट करते आणि नंतर मी त्याच्यावरती आवाज टाकते एडिट करताना. तर काल मी महादेवाच्या मंदिरामध्ये गेलं होतं, तेव्हा मी मोबाईल असा नुसता काढला. सगळ्या तिथं बायकाच होत्या का, असे म्हणजे सगळ्या बायकांनी लहान मुली होत्या. तर माझ्याकडे अशा बघत होत्या जसं काय मी लई मोठा अपराध करून तिथं गेले. मला कसं तरी वाटलं, म्हणून मी परत मोबाईल बंद केला आणि ठेवून द्याला. मग नाही काढलं मी. नंतर आमच्या शेजारची मुलगी होती, तिच्या हातात मोबाईल दिला, म्हणलं माझा व्हिडिओ काढ तू. मग तिने व्हिडिओ काढला. पण मी माझ्या हातात मोबाईल असा पकडला ना की माझ्याकडे असं टाका बायका बघायच्या. त्याच्यामुळे मी माझा व्हिडिओ काढला नाही मी. मग त्या दीक्षेला म्हणलं माझा व्हिडिओ काढ तू. मग आमच्या जेवढ्या घरातल्या बायका होत्या का त्यांच्यासोबत काढत होते मी. पण त्यांना वाटायचं आमचा व्हिडिओ काढते का काय. तर आता कसं आहे, गावात सगळ्या म्हणजे भरपूर बायका होत्या. मग असं कॅमेरा धरल्यावर काही असं एकावरच कॅमेरा धरून नाही ठेवता येणार, त्याच्यात येणारच ना बाकीच्या. तर त्यांना काय वाटत होतं त्यांनाच माहिती. पण तर ज्या मी काल रील सोडल्या होत्या ना, इतक्या व्हायरल झाल्यात ना पटापट. व्ह्यूज म्हणजे माझ्या जास्त रील एवढ्या 2 महिन्यामध्ये रील व्हायरल होत नव्हत्या. तर संक्रांतीचे व्हिडिओ मी काल जेवढे पण रील सोडलेत ना, तेवढ्या सगळ्या व्हायरल झाल्यात. आणि कमेंटसुद्धा खूप छान छान कमेंट आल्यात. मी जास्त म्हणजे ओव्हर ॲक्ट करत नाही कोणत्याच रीलमध्ये. जे आहे ते रिअल आहे, त्याच्यामुळं मला कमेंट निगेटिव्ह येतच नाहीत. सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट येतात आणि सगळ्या कमेंट खूप छान असतात. तर आणि जरी एखादी निगेटिव्ह आली तरी मी ती डिलीट करते लगेच. मी कमेंट वाचते, प्रत्येक कमेंट वाचते. असं नाही की मी म्हणजे एखाद्या व्हिडिओची कमेंट वाचत नाही, असं नाही. प्रत्येक व्हिडिओची कमेंट मी वाचते, बघते. जी चांगली वाटेल तीच ठेवते, जी बरोबर नाही वाटत ती मी लगेच डिलीट करते. तर खूप कालच्या व्हिडिओला सगळ्यांची कमेंट चांगल्या होत्या. तर सगळ्याचं मी मनापासून धन्यवाद करते. आणि सगळ्यांनी मला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा दिल्यात, त्यांचे पण मी मनापासून धन्यवाद करते. तर चला, बाय. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.